या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्य प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील. पत्ता शाखा नंबर 1 पद्मशाली नगर MIDC अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर. शाखा नंबर 2 स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर MIDC सोलापूर. इथे उपस्थित सर्व मान्यवर, सर्व बाल कलाकार, त्यांचे शिक्षक, त्यांचे पालक, या सगळ्यांना नमस्कार. सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि भारत भारती म्हणजे सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई आणि भारत भारती यांच्या सौजन्याने आज आपण इथे जमलेलो आहोत सोलापुरात. आणि त्यामागचं औचित्य आहे की आपण ज्यांना अनेक वर्ष लोहपुरुष म्हणजेच आयर्न मॅन म्हणून ओळखतो ते आपणा सर्वांचे दिवंगत नेते, लाडके नेते श्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. खरं तर सरदार वल्लभभाई पटेल यांच्याबद्दल मी वेगळं सांगण्यासारखं काही बोललेलंच नाही आहे. तुमच्या नसा तुमच्या रक्तात भिनलेला आहे. त्यांचा त्याग, त्यांचे कष्ट, त्यांची मेहनत. थोडक्यात सांगायचं तर त्यांचं एकच स्वप्न होतं, म्हणजे आपला भारत हा श्रेष्ठ भारत झाला पाहिजे, एक भारत झाला पाहिजे. आणि आयुष्यभर त्याच्यासाठी ते झटले. आपल्या देशाचे पहिले गृहराज्यमंत्री आणि उपपंतप्रधान म्हणून त्यांनी पद सांभाळली. एक उत्तम वकीलही होते. आणि अशी थोर मंडळी अहोरात्र राबली, कष्ट केले. वेळोवेळी आपल्यासाठी त्यांनी तुरुंगवास भोगला. आणि त्यांच्या या त्यागामुळेच आज आपण हा दिवस बघतोय, हे स्वातंत्र्य, हा आनंद आपल्याला मिळतोय. जेव्हा हा कार्यक्रम करायचा तेव्हा मीनाक्षी गिरधारीजींनी मला या कार्यक्रमाचं स्वरूप सांगितलं. त्यावेळेला आम्हा कलाकारांना असं वाटतं नेहमी की आम्ही कायमच तुमचं मनोरंजन TV तून, सिनेमातून, नाटकातून करत असतो, पण आमचाही एक खारीचा वाटा कुठेतरी आम्हाला तुमच्याशी संवाद साधायचा असतो, भेटायचं असतं, बोलायचं असतं. म्हणून मी मीनाक्षीजींना सांगितलं की मी कुठलेही कार्यक्रम असतील, कुठल्याही गावी असतील तर मी नक्की येतो. याआधी पण मी 2 कार्यक्रम अटेंड केले, मी उपस्थित राहिलो. भारत भारतीचं उद्देश हे आहे की आपल्या भारतामध्ये जे काही प्रांत, आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपल्याकडे विविध भाषा आहेत, परंपरा आहेत, संस्कृती आहे. या जरी वेगवेगळ्या असल्या तरी पण सगळेजण एकत्र येऊन बंधुभाव, प्रेम निर्माण करायचं आहे, एकत्र राहायचं आहे. मी अनेक देशांमध्ये फिरतो आणि मला इतका अभिमान वाटतो की माझा जन्म आपल्या भारत देशात झाला आहे. याचं कारण तुम्ही सगळे पेपरमध्ये, TV वरती, न्यूजमध्ये बघताच आहात की संपूर्ण जगामध्ये काय चाललं. म्हणजे अनेक वर्ष आपण ज्यांची कॉपी केली किंवा ज्यांची उदाहरणं घेतली पाश्चात्य लोकांची, त्यांची आज परिस्थिती काय आहे हे आपण सर्वांना TV मधनं, पेपरमधनं, न्यूजमधनं कळतंय. असंतोष, जाळपोळ, कुठलाही विचार न करता लहान मुलांचं हॉस्पिटल असू दे, मॅटर्निटी हॉस्पिटल असू दे, शाळा असू दे, याच्यावरती हल्ले करणं. म्हणजे माणुसकी नावाचा शब्द आता संपलेला आहे. पण आपला एकमेव असा आत्ता भारत देश आहे की जिथे अमन शांती आहे, जिथं आपण सुखाने, आनंदाने राहू शकतो. मी नेहमी सांगतो की आमच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये आमची टायमिंग्स खूप उशिरा असतात. सकाळी 7 पासून दुसऱ्या दिवशी 7 पर्यंत आम्ही 24 आवर्स शूटिंग करत असतो. पण आमच्या बरोबरीने आमच्या सेटवरती अनेक स्त्रिया असतात. मग त्या स्त्री कलाकार असतील, हेअर ड्रेसर दिदी असतील, मेकअप दिदी असतील. पण मुंबई शहर किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्र पोलीसचा इतका दबदबा आहे, इतकी दहशत आहे
की कुठल्याही स्त्रीला कधीही चुकीच्या पद्धतीने बघितलं जात नाही, तिच्या वाटे जात नाही. याचा मला खरंच अभिमान वाटतो की महाराष्ट्र पोलीस आणि आपलं शासन जे आता सत्तेवर आहे भारतीय जनता पार्टीचं, यांचं मला खरंच खूप कौतुक वाटतं. कारण अहोरात्र झटणं एवढंच या लोकांना माहिती आहे. कारण जेवणाच्या वेळा नक्की नाही, झोपायच्या वेळा नक्की नाही. रोज सकाळी उठल्यानंतर तुमचे प्रॉब्लेम्स बाजूला आणि जनतेचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. का तर आपण त्यांना निवडून दिले म्हणून. पण ते आज हे करतायत म्हणूनच आपण एवढ्या शांततेने आणि समाधानी आपण जगत आहोत. विशेषतः सोलापुरात आल्यानंतर मला काही आठवणी जागा झाल्यात. म्हणजे अशा की खरं तर तो खूप ज्युनियर आहे, पण आपणा सर्वांचा लाडका ज्यांनी हे सगळं अरेंज केले, डान्सेस बसवले, मी त्याला मास्टर मयूर म्हणतो. त्याच्याबरोबर माझे खूप जुने संबंध आहेत. अनेक कार्यक्रमाला मी त्याच्यासाठी आलेलो आहे. पण हे आत्ता मी शेतकरी गीत बघितल्यानंतर अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं. कारण तो प्रसंग मला आठवतो जेव्हा हे सगळं घडत होतं. त्यावेळेला आमच्या इंडस्ट्रीने सुद्धा, मराठी इंडस्ट्रीने विशेषतः सर्व कलाकारांनी मिळून काही फंड्स गोळा केले. कोणी खारीचा वाटा, कोणी वैयक्तिक मदती केल्या. मयूर मला एका अनाथाश्रमात घेऊन गेला. एक यंग मुलगा, प्रसाद मोहिते त्याचं नाव, आपल्या सोलापूरपासून जवळच एक अनाथाश्रम आहे, जिथे लहानाचं मोठं केलेल्या ज्या आपल्या पालकांनी कष्ट केले आहेत, आपल्यासाठी झिजले आहेत, त्याच आईवडिलांना वृद्धाश्रमामध्ये नेऊन ठेवलेलं आहे. अनेक लहान मुलं ज्यांना आईवडील नाही आहेत, अनाथ आहेत, त्या अशा सगळ्या मुलांना, त्या सगळ्या वयोवृद्ध लोकांना कुठलंही पाठबळ, कुठलंही बॅकिंग नसताना प्रसाद मोहितेसारख्या तरुण मुलांनी, त्याच्या पत्नीने, त्याच्या आईने ह्या मुलांची संपूर्ण जबाबदारी उचलली. आणि मला विशेषतः सांगावंसं वाटतं याचं कारण हे सोलापुराच्या जवळ आहे. आणि असे अनेक प्रसंग आले ज्या वेळेला हा पाऊस झाला, पूर आला, शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम झाले, तेव्हा ही सगळी मंडळी त्याच्यात हिरिरीने भाग घेतात. आणि त्यावेळेला मी तिकडे गेल्यानंतर अक्षरशः मला असं वाटतं की खारीचा वाटा म्हणून आपण काहीतरी यांच्यासाठी मदत केली पाहिजे. आणि मी आमच्या इंडस्ट्रीतही सांगितलं आहे की ज्यांना जसं शक्य होईल तशी या ठिकाणी मदत करा. सोलापुरात जेव्हा हा पूर आला त्यावेळेला सोलापूरकर इतके कणखर आहे की त्यांनी हार मानली नाही, पुन्हा उभे राहिले. आणि म्हणूनच हा जो आत्ता डान्स आपण पाहिला तो खरंच एवढा इन्स्पायरिंग होता. म्हणजे त्याच्यातनं आपण शिकण्यासारखं होतं की कितीही संकट आली तरी त्याच्यावर मात करून आपल्याला उभं राहायचं आहे. आज सोलापूर हा खूप प्रगत असा भाग झालेला आहे. कारण मी अनेक वर्ष सोलापुरात येतो. मग मराठी नाट्य संमेलनं झाली काही वर्षांपूर्वी, काही मराठी पिक्चर मालिकांची शूटिंग झाली, तेव्हा मी सोलापुरात आलो. सोलापूरशी माझा खूप जवळचा संबंध आहे. भारत भारतीच्या या कार्यक्रमात मला एकच शिकायला मिळालं की कुठलीही जात असो, कुठलाही प्रांत असो, कुठली संस्कृती असो, वयाची मर्यादा नाही, सगळ्यांनी एकत्र यायचं, एकमेकांशी प्रेमाने, बंधुभावाने वागायचं. कोणाशी बोलताना विचार करायचा आहे की समोरच्याचा संकट काय, त्याची अडचण काय आहे. माझी आपल्या सर्वांना सोलापूरकरांना विनंती आहे की आत्ता जसे या मुलांनी इथे परफॉर्म केले, डान्सेस केले, त्यांचं तर कौतुक आहेच, पण त्याचबरोबर त्यांचे टीचर आणि त्यांच्या पालकांचं खरंच कौतुक आहे. कारण आपला मुलगा किंवा मुलगी जेव्हा याच्यात भाग घेणार आहे त्यावेळेला ती घरातली एक स्त्री आणि तो पुरुष इतका त्याच्यामध्ये सहभागी असतो की माझ्या मुलाचा परफॉर्मन्स आहे, माझ्या मुलीचा परफॉर्मन्स आहे, आणि त्यासाठी ते झटत असतात. आणि हे आपलं नैतिक कर्तव्य आहे की मोठं झाल्यानंतर आपण तोच मान आणि तोच अधिकार आपल्या आईवडिलांना दिला पाहिजे. आज भारत भारतीच्या या सौजन्यामुळे आणि 150व्या जयंतीनिमित्त, श्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आपण जमलोय, त्यामुळे आपण एकमेकांशी संवाद साधू शकतोय. असे अनेक कार्यक्रम आपल्या महाराष्ट्रात होत आहेत. तर सर्वांनी एकीने राहा, एकमेकांचं प्रेम ठेवा. तसंच जसं आपण सरदार वल्लभभाई पटेलांना लोह पुरुष म्हणतो, ते फक्त म्हणून उपयोग नाही, तर त्यांच्यासारखी ध्येय, त्यांच्यासारखी तत्त्व बाळगा.
माझा आवडीचा एक विषय नेहमीचा आहे तो म्हणजे फिटनेसचा. माझी सर्वांना विनंती आहे आणि विशेषतः स्त्रियांना की मुलांसाठी, घरासाठी, नवऱ्यासाठी, सासू सासऱ्यांसाठी तुम्ही राबत असता पण स्वतःसाठी वेळ काढत नाही. आपण म्हणतो ना, लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जिवंत राहायला पाहिजे. तसं ती स्त्री त्या घराचा खांब आहे, तो पाया आहे, तोच जिवंत राहिला तर अख्खं घर टिकून राहतं. तर माझी विशेषतः सर्व माता भगिनींना विनंती आहे की वेळात वेळ काढून स्वतःसाठी 24 तासातला 1 तास काढा आणि व्यायाम करा, स्वतःचा फिटनेस ठेवा. तुम्ही जर तंदुरुस्त राहिला तर तुमचं घर तंदुरुस्त राहील. आज या कार्यक्रमाला विशेष करून सगळी भारत भारतीची प्रमुख मंडळी आलेली आहे, वेगवेगळ्या प्रांतातून, वेगवेगळ्या भागातून आलेली आहेत. त्यांच्यासाठी एकदा जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊया. आणि या कार्यक्रमाला, भारत भारतीच्या या कार्यक्रमाला मला मीनाक्षीजींनी बोलवलं, 2 शब्द बोलायची संधी दिली, आपणा सर्वांना भेटायला मिळालं, त्याबद्दल मी खरंच भारत भारतीचा, सोलापूरकरांचा शब्दशः ऋणी आहे. माझ्या लायक काही काम असेल तर मी सर्व कलाकारांना, सर्व पालकांना सांगतो की नक्की मला भेटा. माझ्याकडनं जेवढी मदत होईल तेवढी मी करण्याचा प्रयत्न करीन. आणि पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील, ऑथोराइज द डीलर ऑफ मेटारोल स्टील, द पॉवर ऑफ स्टील. आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड MIDC च्या मध्यभागी, MIDC पोलीस चौकी जवळ, अनंतारा लॉनच्या समोर, सोलापूर. आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी. येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील. चेट्टीनाड ACC सिमेंट, अल्ट्राटेक सिमेंट, बिर्ला शक्ती, जुवारी, सागर व विकॅट सिमेंट, डॉक्टर फिक्सिट, अल्ट्राटेक कंपनीचे वॉटरप्रूफ एक्सपर्ट, ॲस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल, अल्ट्राटेक कंपनीचे AAC ब्लॉक, शेड तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे, स्ट्रक्चरल आयटम्स जसे अँगल, पाईप, चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध. प्रभाकर स्टील गज्जम येथे. प्रोप्रायटर श्री राजय्या प्रभाकर गज्जम. मोबाईल नंबर 94 23 59 12 59 किंवा 80 87 55 16 79. शाखा नंबर 1, पद्मशाली नगर, MIDC, अक्कलकोट रोड, लाईफलाईन केमिकल जवळ, तंबा कॅफे वेर समोर, सोलापूर. शाखा नंबर 2, स्पीड शोरूम जवळ, अनंतारा लॉन समोर, MIDC, सोलापूर. आजच भेट द्या.